नमस्कार मैत्रिणी, आज मी माझ्या चॅनेलवर एक खास अनुभव घेऊन आली आहे. तो तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. माझ्या अनुभवाचं नाव आहे विश्वास. जसे आपण बसमध्ये बसतो किंवा ट्रेनमध्ये बसतो तर आपल्याला पूर्ण खात्री असते, पूर्ण विश्वास असते की आपल्याला जिथे जायचं आहे तिथपर्यंत ही बस किंवा ही ट्रेन आपल्या त्या स्टेशनपर्यंत आपल्याला सोडेल नक्की. हा आत्मविश्वास असतो आपल्याला. तसाच विश्वास मला माझ्या मोठ्या भावावर आहे. मोठा भाऊ माझा हा अतिशय हुशार, त्याला ऑलराऊंडर म्हणायचे सगळेजण, पण तेवढाच तो खोडकर. त्याची हुशारी म्हणजे सांगायची म्हणजे त्यांनी LLB केलं आणि त्यानंतर त्यांनी PVC पाईप्सपासून बासऱ्या तयार केल्या. तसेच त्यांनी श्रुती दर्पण याच्यावर संगीत याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं व रुबिक क्यूबचा सोल्युशन त्यांनी काढलं. हा नागपुरातला पहिला माणूस. तसंच तो जो खोडकर होता मी सांगितलं तर त्याच्या खोड्या खूप होत्या. तसंच एकदा काय झालं की हा खोडकर भावानी धनुष्य तयार केलं असेल किंवा नवीन आणलं असेल विकत, हे मला आता आठवत नाही, पण त्यांनी ते धनुष्य आणि बाण मला दाखवून म्हटलं, नीलू तू उभी राहा, मी तुझ्या कपाळावर बरोबर बाण मारतो. आणि माझा विश्वास, कारण मी त्याला पाहिलं होतं स्ट्रीट लाईट एका दगडात फोडताना, कैऱ्या एका दगडात गुल्लेराने पाडताना, म्हणून मी पण बिना काही न घाबरता उभी राहिली. आणि जसा त्याने बाण सोडला तसा माझा काका ओरडला पाहून, अरे हे तुम्ही काय करताय असं म्हटल्यावर माझी स्थिर असलेली मान थोडीशी हलली आणि तो बाण जो होता कपाळाला लागायच्या ऐवजी माझ्या नाकावर लागला. आणि काय विचारता, सगळे एकत्र आले, ओरडायला लागले आणि माझ्या भावाला जे चेपलं, जे मारलं काही विचारू नका. आणि त्याबरोबर मला पण मला इतक्या शिव्या देत होते, मूर्ख कुठली, तुला अक्कल नाही, तुझा डोळा गेला असताना, जसा काही तुझा भाऊ धनुर्धारी अर्जुनच आहे की जो तुला बरोबर बाण मारेल जसं माशाच्या डोळ्यात मारला होता, अक्कल नाही आहे का तुला, असे म्हणून मलाही बोलता बोलता पण मार मिळाला. तर मित्र हो, माझा विश्वास तर होता, तुम्ही पण विश्वास ठेवा लोकांवर, पण तो विश्वास अति नको, आंधळा नको. माझा आंधळा विश्वास नाही आहे अजूनही मी म्हणतेच, कारण की मला पूर्ण त्याच्यावर विश्वास होता की हा नेमबाज आहे आणि बरोबर कपाळावर बाण मारेल. पण त्या ओरडण्याने मी चलबिचल झाली आणि मान हल्ली. पण तरीही सांगते एकदा की कधी कधी विश्वास हा जो असतो, अतिविश्वास हा घातकी असू शकतो किंवा त्यांनी अपघात घडू शकतात. तर मित्रांनो, हा जो माझा मोठा भाऊ आहे हा मला सर्वात हुशार वाटतो, म्हणजे तो माझा गुगलच आहे असं म्हटलं तरी चालेल. पण म्हणून सांगते मित्रांनो, काळजीपूर्वक राहा, भावावर विश्वास ठेवा, पण अति नको. कारण हे आमचं सगळा अनुभव आहे माझा लहानपणीचा. आम्ही 7 वर्षाचे होतो आणि तो 8-9 वर्षाचा होता. म्हणून सांगते, परत सांगते, अरे बाबा विश्वास नका ठेवू, अतिविश्वास नका ठेवू. नमस्कार. तुम्ही खुश रहा, दुसऱ्यांना खुश ठेवा और जी लो अपनी जिंदगी यारो. नमस्कार.